हा बघा दादाचा लाडोबा. आता आपल्याला ना ह्याची टाकी बसवायची. त्यात मी हा टाकणार आहे ही चणे भिजवलेली. एक पार्सल त्याने ऑर्डर केलं होतं माझ्या. पाऊस भरलाय बघा आज आमच्याकडे. इतका पाऊस भरलाय ते बघा. समोरच्या साईडला काळा काळा करून ठेवलेलं आहे. कधी पण पाऊस कोसळेल असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि ते कुणालच्या बाबांनी काम बघा सुरू केलेलं आहे. काय केलं ते? गुलाबाच्या फांद्या आहेत ना, गुलाबाच्या फांद्या आहेत ना, त्या कटिंग करून घेतल्यात आणि आता ह्या कुंडीमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये टाकतात. त्यांना जगवायचे. ते काय सोलून घेतोय काय? पकडायला पण भेटत नाही. 2 घेतलेत ना. आपल्याकडे जे गुलाब आहेत ना त्यातल्याच कटिंग करून घेतल्या जाड्या जाड्या फांद्या. त्या लावायच्या मग जगतील त्या. आणि ही बघा परत घेतले. थोडीशी भाजी तयार झाली ती पण काढून घ्यायची. म्हटलं पाऊस सुरू झाला तर म्हटलं राहून जाईल. त्या बघा लावल्या फांद्या त्यांनी. अशाच फांद्या कटिंग करून करून आम्ही एक 3-4 गुलाबाची झाडं की नाही तयार केलेली आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. वाघ्याशिवरून आपल्या तर घरात आहेत. आज त्यांना सोडलं नाही बाहेर. म्हणजे आले होते बाहेर खेळले वगैरे आणि आता वाघ्याला बांधून ठेवले. कारण आज बघा पाऊस आहे ना त्याच्यामुळे त्यांना म्हटलं आज नको बाहेर जायला. आणि असे पण ते आज जात नव्हते बाहेर कारण काल की नाही भरपूर असे फिरून आलेले आहेत ना. त्याच्यामुळे आज त्यांना जायची काही इच्छा नव्हती. आहेत घरामध्ये बसले. तुम्हाला दाखवते नंतरला. तर थोडीशी म्हटलं भाजी पटकन काढून घेऊया. पाऊस आला तर सगळं राहून जाईल. आज हे पावसाचं वातावरण झालेलं आहे. आज मुसळधार पाऊस पडणार आहे असं जिकडं तिकडं आम्हाला म्हणजे माहिती पडलेलं आहे. चला काय काय तयार झाले बागेत आपल्या. जी काही थोडीफार भाजी आहे ती म्हटलं पटकन काढून घेऊ. पडवळणी काय काकड्या पण आहेत ना. नाही चला पडवळ आहे ना तयार झाले. ती बघा ती तुम्हाला दिसते लांब लचक पडवळ. ही बघा ही 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 ह्या साईडला. हा ती पण काढायची ती पडवळ. म्हणजे भाजी करायला होईल. आज पडवळचीच भाजी करणार आहे मी. संपले काकडे घरातली नाही. एकाकी इतका अंधार केला ना पावसाने. कसं बघा दिसतंय. पण आपलं घर किती सुंदर वाटतं ना असं ढगाळ वातावरणामध्ये. छान वाटतंय बघा मस्त. सगळीकडे असं हिरवगार. कुणालचे बाबा काढतायत. ते गेलेत आतमध्ये. हां मग हा फुटू दे. कटिंग कर कुठे काय खराब झालं असेल तर. अच्छा हा हे बघा आपले चंटे बंटे बघा. एकाला बांधून ठेवलंय आणि एक आहे झोपलेत दोघंजण आता दादाच्या बाजूला. हा बघा आता चहा ठेवलाय गरम करत. पावसाला सुरुवात झालेली आहे. किती काळोख केलाय बघा. आज काय हा पाऊस थांबेल असं वाटत नाहीये. आणि हां तेच. ही बघा ही आपली आत्तापुरती भाजी काढून घेतलेली आहे. काकड्यावर पण आहेत भरपूर पण म्हटलं आता गरजेप्रमाणे काढायचे असं. तर चहा पिऊन घेतो. मग अशी एकदा पिऊन झालं आहे. आता पुन्हा एकदा. कुणालच्या बाबांना चहा खूप लागतो. ते सारखा सारखा चहा पीत बसतात. त्याच्यामुळे असा बनवून ठेवावा लागतो. काय नाही नाही खूप चहा पितात. आता माहिती आहे मी कमी चहा बनवते मग कारण ते जास्त पितात ना म्हणून. मग ते काय नाही नाही मला बोलू दे. हा थोडी थोडी पितात ते. मला चहा बनवून देत नाही कारण मी कमी बनवते ना. मग त्यांना मी जास्त प्यायला मिळत नाही ना. मग स्वतः ते चहा बनवतात. बघा आला बोका आला. हा चहाचं नाव घेतो ना तसं आला ना उठून. काय नाही खात आहे. मग अशी चपाती खाऊन झाली. आता चपात्या करते मी. त्या दोघांसाठी ठेवलंय सगळं. हा बघा दादाचा लाडोबा. एक डोळा उघडा आहे आणि एक डोळा बंद केलेला आहे. झोपलाय दादाच्या मांडीवरती. कुणालचा लाडका आहे ना वाघ्या. आणि तो दुसरा बघा. दोघंजण आता गेले होते बाहेर आले परत. आज पाऊस आहे ना त्याच्यामुळे बाहेर जायच्या मूडमध्ये नाहीत दोघंजण. काल कसे भरपूर फिरून आलेत ना ना कुणाल. एक दिवस फिरायला गेलं की दुसऱ्या दिवशी मग कंटाळतात जायला. गेले होते आले परत. हां तेच. ए लाडोबा ह्याला घेऊन बसलं ना मांडीवर असंच झोपून राहील बोका. कसा गोड झोपलाय बघा.
वाघ्याचे काय आपले हे नाही, दगदग नाही, शांत आहे तो खूप. शेरू जरा मस्तीखोर आहे, हा एकदम शांत आहे. चला दादा, चला पटापट, काम आहे ना, ऑफिस आहे ना, कुणाला आत्ताच उठलंय. आता मी जरा एक 5 मिनटं इथे बसणार आहे. जरा घरातलं सगळं आवरून घेतलं आहे, नाश्ता वगैरे सगळ्यांचं करून झालेलं आहे, जेवण करायचं आहे. आणि हे बघा मी आता गाऊनच घातले, कारण थोड्या वेळाने पुन्हा आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये. आपलं बांधकामाचं थोडंसं सामान आहे ना, खरेदी करायचं आहे. काका मगाशी आले होते काम करायला, पण ढगाळ वातावरण आणि दुसरे काका नव्हते आले, ते एकच काका आलेले, त्याच्यामुळे मग त्यांचं काही फोनवरती बोलणं झालं आणि मग ते आले नाही, मग असं झालं. आणि ते थोडंसं सामान पण जायचं आहे ना खरेदी करायला. आता पटकन आहे ना जेवण करून घेते. जेवण झालं का घरातलं म्हणजे काम आटपून आहे ना मग जाणार, कारण मार्केटमध्ये गेलं का 2-3 तास आरामच जातात, कारण एक 3-4 दुकानं तरी फिरावी लागतात. म्हणजे सगळं बघावं लागतं कुठे काय प्राईस आहे ते. म्हणजे एक 3-4 दुकानं फिरल्याशिवाय आम्ही काही सामान खरेदी करत नाही. प्रत्येक दुकानामध्ये ती वस्तू आपल्याला मिळेल याची काही गॅरंटी नसते, त्याच्यामुळे 4 ठिकाणी फिरूनच सगळं सामान की नाही खरेदी करावं लागतं. आता फक्त जे गरजेचं आहे ना तितकंच आम्ही घेणार आहोत. एक गोष्ट झालेली आहे, पुढील काही दिवस कदाचित आपलं बांधकाम की नाही बंद राहील, म्हणजे समजा ना जवळजवळ महिनाभर तरी. कारण चिरे जे आहेत ना, तुम्हाला बघा मागे मी सांगितलं होतं, 1-2 दिवसापूर्वी व्हिडिओ केला ना, त्यात सांगितलं होतं की चिरे आपले संपायला आलेले आहेत आणि चिरे पुन्हा मागवायचे. तर आम्ही कॉल वगैरे केला होता त्यांना. चिरे आहेत, पण सध्या चिऱ्यांचा भाव भरपूर आहे. म्हणजे आता काय झालं की पाऊस बघा चालू आहे ना, त्याच्यामुळे खाणीतून चिरे निघत नाहीत, त्याच्यामुळे जे काही चिरे असतात ना त्याचा भाव थोडासा जास्त असतो. तर त्यांनी म्हणजे ज्यांच्याकडनं अगोदर आम्ही मागवलं ना चिरे, त्यांचा फोन आला होता समोरूनच, आणि त्यांनी सांगितलं की इतके इतके पैसे होतील म्हणून. म्हणजे खूप जास्त पैसे त्यांनी सांगितले, त्याच्यामुळे सगळं आपल्या बजेटच्या बाहेर जात आहे. म्हणजे ते म्हणाले की दिवाळीपर्यंत तुम्ही थांबा, दिवाळीच्या नंतर नवीन जेव्हा खोदकाम चालू होईल ना चिऱ्यांचं, त्यावेळेस मग तुम्हाला जो रेट आहे ना त्या रेटमध्ये चिरे मिळून जातील. तर तेच आमचा तर विचार चालू आहे दोघांचा की काय करायचं, कारण एकदम 5-6 हजार रुपये आपले एक्स्ट्रा जात आहेत. त्याच्यामुळे म्हणजे त्या 5-6 हजारामध्ये आपलं एक काम होतं आहे घराचं, कुठलं तरी एका कामाचं. म्हणजे समजा एक प्लंबरचा मजुरी निघेल किंवा वेल्डिंगचा वगैरे जो खर्च असून तो आपला निघतो आहे. त्याच्यामुळे आमचा विचार चालू आहे की चिरे जरी नाही मिळाले ना तर काम थांबवायचं महिन्यावर, कारण कुठे नुकसान करून शक्य नाही ती गोष्ट. त्याच्यामुळे बघू आता, ते उद्या आता काका येतील ना दुसरे बुरंबावडे गावातले, त्यांच्याशी बोलून मग पुढचं काय ते ठरवणार. म्हणजे जितकं शक्य आहे काम आता करून घ्यायचं आणि मग स्टॉप होईल. मग जे काही नक्की आहे ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच, जे काय होईल ते. पण सध्या हे चालू आहे बांधकामाचं, तेच म्हटलं तुमच्या कानावर घालते. आता आपल्याला ना ह्याची टाकी बसवायची, काय बरं पाण्याची टाकीचं बांधकाम करायचं आहे ना, त्याच्यामुळे ते टाकीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. म्हणजे 1000 लिटरची पाण्याची टाकी बसवायची, उभी नाही, म्हणजे उंच बघा असून त्याची नाही, ते चप्पट टाकी येते ना, त्याला मला वाटतं काहीतरी लोफ्ट काहीतरी टाकी असं म्हणतात. तर त्याचं मेजरमेंट परफेक्ट हवं आहे. म्हणजे प्रत्येक कंपनीचं माप आहे ना टाकीचं ते वेगळं वेगळं असतं, त्याच्यामुळे आम्हाला ते तिकडे जाऊन बघायचं की अंदाजे किती मेजरमेंट येते त्या टाकीचं, आणि त्या पद्धतीने मग पुढचं टाकीचं आपलं बांधकाम होईल. म्हणजे टॉयलेटच्या वर टाकी बसवायची आणि त्या पद्धतीने सगळं करायचं आहे. मग त्याच त्या लाद्या वगैरे काय काय लागतील ना ते सगळं बघायला जायचं आहे. परत लोखंडाचे काय त्याला म्हणतात पॉल असतात ना ते, तर ते मेजरमेंट वगैरे दिले आहे आपल्या ह्या काकांनी. म्हणजे असं सगळं चाललेलं आहे, बांधकाम चालू तर केलं आहे, पण मध्ये काही ना काही अडचणी पण येत आहेत. म्हणजे मागे मातीची अडचण झाली होती, हे भरणीच्या टायमाला भराव जे केलं त्यावेळेस पण असंच झालं होतं. मग 8 दिवस बघा आम्ही ते चिरे उचलून टाकले होते आतमध्ये, आणि आम्ही असं कोणाला काम करायला बोलवलं की आमच्याकडे मजुरी पण जास्त घेतात, काय माहिती का, ते आम्ही मुंबईकर म्हणून वाटतं. बाकी इतर ठिकाणी मजुरी बाहेरच्या ठिकाणी कमी आणि आमच्याकडे जास्त घेतात, असं सगळं झालेलं आहे हा प्रकार इथे. त्याच्यामुळे जितकं पण शक्य आहे ना तितकं आम्ही आमचं काम ना करतो, असं आहे. म्हणजे बाहेरून एक्स्ट्रा मजूर बोलवलं ना त्यांचं सांगते मी, त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं आम्हीच आमचं काम करतो. तर चला आता मी आता चालली किचनमध्ये, पटापटाने जेवणाचं करून घेते, घरात तर थोडंफार काम आहे ना ते करून घेते, आणि मग आपल्याला मार्केटमध्ये जायचं. तर ही बघा, ही आता पडवळची भाजी करते मी, चिरून ठेवलं आहे, आणि त्यात मी हा टाकणार आहे हे चणे भिजवलेले, कांदा वगैरे सगळं चिरून ठेवलं आहे. कुकर पण लावून झालं आहे, हा बघा कुकर पण आता थंड झालं आहे. आता पटापट भाजी आणि डाळ फोडणीला घालते, परत भाकऱ्या बनवते 1-2 पटकन.
सकाळी नाश्त्यामध्ये आज काय बनवलं आपण ते मालपोहे बनवले नाश्त्यामध्ये. तर जेवणाची बघा इथे आता सुरुवात केलेली आहे. डाळ टाकली फोडणीला आणि आता भाजी फोडणीला टाकायची तयारी ना करायला मी सुरुवात केली. आज ना मला अजिबात इच्छा नव्हती बाहेर जाण्याची. तसं मी कुणालच्या बाबांना म्हटलं पण की उद्या गेलं तर नाही का चालणार, पण ते म्हणाले की नाही आज जावंच लागेल म्हणून. म्हणजे काय माहीत नाही पण असं मनापासून असं वाटतच नव्हतं की जावं म्हणून. त्याच्यामुळे म्हटलं नंतर बघू, आधी म्हटलं घरातलं काम करून घेऊया आणि त्याच्यानंतर म्हटलं विचार करूया. त्याच्यामुळे किचनचं काम जे आहे ना ते मी आटपायला की नाही सुरुवात केलेली आहे. डाळ फोडणीला घालते आणि त्याच्यानंतर भाजी. आता डायरेक्ट कुकरमध्येच ही भाजी घालते मी फोडणीला, म्हणजे बरं पडतं. मग 1-3-4 शिट्ट्या केल्या की भाजी आपली पटकन की नाही तयार होते, वेळ लागत नाही. तर इथे आता कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. राई, जिरा, कढीपत्ता, लसूण, परत कांदा, आलंसुद्धा घातलेलं आहे. चांगलं असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर टोमॅटो, सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, धणे जिरे पूड, गरम मसाला आणि कांदा खोबऱ्याचं वाटप जे असतं ना ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर भिजवलेले चणे. आता चण्याचं प्रमाण बघा तुम्हाला जास्त दिसतंय, पण ही भाजी ना मी 2 वेळेची करते, त्याच्यामुळे भाजी की नाही जास्त बनवलेली आहे. म्हणजे कसं की समजा मार्केटमधून यायला लेट जरी झालं तरी पण भाजी वगैरे असेल घरात तर थोडंसं काहीतरी बनवलं त्या जोडलं की होऊन जातं. हा विचार करून भाजी आता मी जास्तच बनवायला घेतली. मिक्स करून झाल्यानंतर त्यात आता पडवळ घातलं आहे आणि मग कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि गरजेप्रमाणे त्यात थोडंसं पाणी घातलं. चांगलंसं मिक्स करून घेतलं. कुकरचं झाकण ठेवलं लावून आणि 1 शिट्टी फास्ट गॅसवरती आणि 3 शिट्ट्या स्लो गॅसवरती करायच्या की ही भाजी आपली मस्त शिजून येते आणि झटपट तयार पण होते. वेळ आपला वाचतो कुकरमध्ये केल्यामुळे. कुकर एकीकडे ठेवला भाजीचा आणि मग पीठ मळायला घेतलेला आहे. भाकऱ्या म्हणजे बाजरीच्या भाकऱ्या आता पटकन बनवते. त्यात ना मी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करते. कोणत्या पण भाकरीच्या पिठामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करते. मग काय होतं की भाकरी वगैरे आपली ना तुटत नाही आणि पीठ पण छान असं मळून येतं. पीठ बघा मळून घेतलेलं आहे आणि ते भाकरी थापायला की नाही सुरुवात केली. बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी म्हणजे मला कोणत्या पण भाकऱ्या असल्या ना की आवडतात खायला आणि पडवळच्या भाजीसोबत ही जी भाकरी असते ना 1 नंबर लागते. तर इथे पटापट बघा भाकरी थापून घेतलेल्या आहे आणि इथे एकीकडे भाजी पण आपली होते आणि एकीकडे आपल्या भाकऱ्या पण होतात आणि असं म्हणजे पूर्ण जे स्वयंपाकाचं काम आहे ना ते पटकन की नाही करून झालंय. चला चंगू मंगूला बघा आता जेवायला दिलं. सगळं काम झाल्यानंतर आता जेवत आहेत. आज काय कुठे गेलेले नाही, ते दोघंजण घरातच आहेत. आज आलटून पलटून फक्त त्यांना सोडलं होतं सकाळपासून. सावकाश खा. आज डाळ भात दिलाय आणि चिकन. जेवायला बघा वाढले आता मी. हे कुणालच्या बाबाचं ताट वाढले. ही बघा ही आपली मस्त अशी भाजी आणि थोडीशी काकडीसुद्धा कापली त्या जोडीला आणि ही माझी प्लेट. भाकरी ना इथे ठेवली कारण जागा नाही आहे ना. आता हातात घेऊन जाते भाकरी. तर कुणाल बघा आता ना बाहेर गेला होता. बाहेर म्हणजे एक पार्सल त्याने ऑर्डर केलं होतं माझ्यासाठी, ते आलेलं आहे आणि आता तो खोलतोय. मग तुम्हाला पण म्हटलं दाखवूया. तर ही चप्पल त्याने माझ्यासाठी ऑर्डर केलेली आहे. माझे की नाही पाय वगैरे खूप दुखतात ना घरामध्ये काम करताना. मग थंडावा इतका असतो ना पाय माझे एकदम भरून येतात किंवा मुंग्या वगैरे पण येतात. किती नंबर आहे तर ही वगैरे दाखवते सगळ्यांना. थांबा बघा लेकन म्हणजे आणलेलं आहे ना त्याच्यामुळे त्याला दाखवूया सगळ्यांना. ह्याची आहे चप्पल कुणाल. हे ऑर्थो असं लिहिलं आहे म्हणजे काय आहे ते डॉक्टरांनी रेकमेंड केलेलं. अच्छा हां हां हां. ते अजून काय पार्सल फक्त आत्ताच बघा आणलं. धुवू पण शकतो. आता हे खोल बरोबर तर आहे. खोलून दाखव मग आपण घालून बघूया. हो रे एकदम परफेक्ट आहे. ही बघा ही फक्त घरामध्ये घालण्यासाठी ही चप्पल घेतलेली आहे. कुणालने ऑनलाईन मागवले. मस्त आहे रे कुणाल. ठेवून दे ठेवून दे. माझं पार्सल आलं मग मला खूप आनंद झालाय ना. म्हणून म्हटलं सगळ्यांची शेअर करते. काय होतं ना की पाय माझे ना एकदम सुन्न पडतात जेव्हा मी घरामध्ये काम करत असते ना त्यावेळेस. इतकं थंड वातावरण आहे ना आणि गेले 2-3 दिवस झाले ना भरपूर असा त्रास होतो माझ्या पायांना. त्रास म्हणजे काय होतं की जेव्हा मी काम करते ना किचनमध्ये उभं राहून भांडी घासते काय करते त्यावेळेस पाय मला ना एकदम सुन्न पडल्यासारखे वाटतात. त्याच्यामुळे काल त्याला म्हणाले, काल का परवाशी त्याला सांगितलं की जरा बघ रे म्हटलं ऑनलाईन आहे का चप्पल. इथे गावी इथे काय दुकानामध्ये काय
सोय नाही विचारायची, इथे मिळणारच नाही. त्याच्यामुळे त्यांनी बघितलं आणि मग ऑर्डर केली. तर बरं पडलं. आता ही फक्त मी घरामध्ये घालणार आहे, बाहेर नाही. खरं म्हटलं तर मला ना चप्पल म्हणजे घरामध्ये चपला घालून फिरायचं मला ते आवडत नाही ती गोष्ट, म्हणजे नाहीच मला पटत ते. पण आता मला इतका तो त्रास होतोय ना घरामध्ये किचनमध्ये काम करताना वगैरे, त्याच्यामुळे आता मला कुठेतरी जाणवायला लागलं की नाही आता आपली आवड आणि ते सगळं म्हणजे आवडत नाही ह्या गोष्टी सगळ्या साईडला राहू दे. आपल्या तब्येतीसाठी हे आता खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आता ही चप्पल की नाही ऑर्डर त्यांनी केलेली आहे. असं हे बघा, हे डॉक्टरनी रेकमेंड केलेली स्लीपर आहे ही. ते मोजडी टाईपमध्ये येतं ना, ते पण तो बघत होता, पण त्याला म्हटलं तसं नको, साधी सिंपलच मागव, मला कसं घरामध्ये काम करायला मिळेल बस झालं. हे बघा बाहेर मागच्या साईडला असं बघा सोल आहे, ते छान आहे पण एकदम कम्फर्टेबल वाटते पायामध्ये. चला बाबा झाली एक गोष्ट. ती बॅगला काय झालं आता, झिपवाली बॅग आहे ती, झिपवाली असते ना चांगली बॅग आहे ती, कुठेतरी उपयोगी पडेल, त्याच्यामुळे तो आता ठेवतोय व्यवस्थित. जा शेरू जा, तुझं 1-1.5 तास झोप करून उठलाय. जा बेटा जा 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 जा. त्याला माहिती आता बाहेर नाही. मी इथे आहे ना, तो मला चिपकलेला इथंच बसलेला असतो. हा बघा आता हा लाडात आलाय. आता शेरूला बांधली आणि ह्याला सोडले ना, काय झालं लाड करायचे, लाडात आला आता बघा. हां पळशील खाली, पळशील खाली. त्याला ना असं मसाज करत राहायचं डोक्यावरती, त्याला खूप आवडतं. असं 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 हात फिरत राहिलं का, असं 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 मसाजसारखं असं. मग तो सारखा सारखा तो असंच करत राहतो. मग कर कर, आपण थांबलो ना की परत सांगणार की कर मसाज कर असं. वाग्या बस तर खाली बस. सकाळी मी तुम्हाला म्हणाले की आम्हाला बाहेर जायचं आहे मार्केटमध्ये बांधकामाचं सामान आणायला, आणि थोड्या वेळाने म्हणजे तसं काम पण मी घरातलं पटपट आटपून घेतलं, जे काय होतं ते जेवण सगळंच घरचं करून घेतलं. आणि नंतरला एकाकी थोडीशी तब्येत ना माझी बिघडली, म्हणजे वातावरण इतकं खराब आहे ना बाहेरचं, एकदम बेकार वातावरण झालं आहे. सगळं काळोख करून ठेवलं आहे पावसाने, पडत तर नाही आहे पाऊस, थोडासा नावाला पडला आहे. सकाळपासून वातावरण तसंच आहे, त्याच्यामुळे ते एकदम वेगळंच वाटत होतं आणि मला कसतरीच झालं. त्याच्यामुळे जाणं ना मी कॅन्सल करून टाकलं. म्हणजे एकदम बॉडी पेन वगैरे मला व्हायला लागलं. आता मी झोपली होती, आत्ताच बघा उठलेली आहे. आता चहा वगैरे दिला कुणालच्या बाबांनी बनवून, तो प्यायले मी, आता जरा बरं वाटते. पण एकदम कसतरीच झालं होतं, त्याच्यामुळे कॅन्सल केलं मग जाणं. आता म्हटलं उद्या जायला होईल, सकाळी म्हटलं लवकर जाईन मार्केटमध्ये. आणि ह्याच्या आधी जी क्लिप शेअर केली ना ती काल शूट केली होती. ती काल कसा व्हिडिओ खूप मोठा झाला त्याच्यामुळे राहिलं मग व्हिडिओमध्ये ॲड करायचं, तर म्हटलं आज तुम्हाला दाखवते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर असं बघा कधी कधी होतं, आपण जे प्लॅनिंग करतो ना ते म्हणजे सक्सेस होईल असं काही नसतं. कधी कधी या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या राहून पण जातात, आणि तसंच झालेलं आहे आज. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.